गाथा नंबर 12। असोदेन आदा पुनरोतिरियो पुनेरयो दुःख सहस्तें सदा अभिदभोदो भमदि अच्युतम्। हॅलो. हा सुरू झालं. आचार्य नीताताई कुंद कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार आचरणी ग्रंथाला प्रवचन सार आणि त्यामध्ये ज्ञान तत्व प्रज्ञापन प्रत्येक जीवाचा स्वभाव, त्याचा ज्ञानाचा अधिकार एका समयामध्ये 3 कालातील 3 लोकातील अनंत पदार्थांना युगपत प्रत्यक्ष जाणणे हा प्रत्येक जीवाचा ज्ञानाचा अधिकार आहे. आणि त्या ज्ञानाच्या अधिकाराला सोडून हा जीव इंद्रिय मनाच्या पदार्थाच्या माध्यमातून कर्माच्या क्षमाच्या माध्यमातून होणाऱ्या ज्ञानाला आपला स्वभाव मानून बसलेला आहे. अशा जीवासाठी आचरणी जीवाचा प्रत्येकाचा स्वभाव काय आहे, ज्ञानाचा अधिकार काय आहे, हे आपल्याला ते साध्य असिद्ध होतं. असिद्ध असणाऱ्या साध्याला सिद्ध करण्यासाठी आचार्य आपल्याला या ठिकाणी आपल्या स्वभावाची ओळख करून देत आहेत. मागच्या 11 नंबर गाथेमध्ये आचरणी चारित्र्याच्या परिणामाचा संपर्क असा शुद्ध आणि शुभ परिणाम आहे. आणि त्या दोन्हीमध्ये कोण ग्रहण करण्यायोग्य आणि कोण त्यागणे योग्य आहे असं सांगत असताना शुद्ध भाव हा परिणाम उपादेय आहे आणि शुभ परिणाम हे आहे. कारण शुभ परिणामाच्या द्वारे सुद्धा त्या जीवाला देवगतीचा आधी बंध होऊन बंधालाच प्राप्त होतो, म्हणून तो हे आहे. आणि या ज्ञान अधिकारामध्ये वीतराग चारित्र सराग चारित्र असे जरी भेद केले तरी ते ज्ञानालाच चारित्र संज्ञा आहे. या ठिकाणी चारित्र गुणाच्या की या ठिकाणी मुख्य रूपाने चर्चा नाही. आता या 12 नंबर गाथेला आचरणी शीर्षक दिलेला आहे, अब चारित्र परिणाम के साथ संपर्क रहित होने से जो अत्यंत हेय है ऐसे अशुभ परिणाम का फल विचारते हैं. मागच्या गाथेमध्ये शुद्ध आणि शुभ, त्यामध्ये शुभाला आचरणी हे सांगितलं होतं, त्याग सांगितलं होतं. आणि या ठिकाणी अशुभाला अत्यंत हेय आहे. म्हणजे अशुभाचा संपर्क करणे सुद्धा जीवाला अनंत संसाराला घातक आहे, म्हणून त्याला अत्यंत हेय आहे. आणि तो अशुभ परिणाम त्या परिणामाच्या फळाचा विचार करतात. याला अनुमान वाक्यामध्ये बसवा. जीवाला काय अशुभ परिणामाचे फळ काय मिळणार आहे त्याला म्हणतात प्रतिज्ञा वाक्य. जीव पक्ष झाला आणि त्या अशुभ परिणामाचं फळ काय मिळणार आहे
म्हणजे पक्ष आणि साध्य दोहोंचे कथन करणे याला प्रतिज्ञा वचन किंवा प्रतिज्ञा वाक्य म्हटलं जातं. मग आर्थिक रूपाने फळ आणि साधन आणि अनर्थिक रूपाने विषय त्या ठिकाणी गौण आहे, अभावन आहे. कारण अर्पित आणि अनर्पित सिद्धे हे शाद्वाद कथन पद्धती, नय कथन पद्धतीमध्ये विषय साधन फळ तिन्ही युगपत सांगता येत नाहीत. एकाचे किंवा दोघांचे कथन केले जाते. तिसरा जो आहे तो अभिप्रायामध्ये गौण असतो. म्हणून या ठिकाणी इथे चारित्र्याचा अर्थ, अशुभ परिणामाचा अर्थ जीवाचे सविकल्परूप ज्ञानाची परिणती, आणि त्या सविकल्परूप ज्ञानाची परिणतीचंच नाव आहे या ठिकाणी अशुभ परिणाम किंवा अशुभ उपयोग. मग या ठिकाणी ज्ञानाचं ज्ञानस्वरूप आत्म्याला अनुभव करणे हे ज्ञानाचं शील आहे, आणि ज्ञानाचं पर विषयाला लक्ष करून जाणणे हे ज्ञानाचं कुशील आहे. मग पुण्य पण कुशील आणि पाप पण कुशीलच आहे, असं कुंद भगवंतांनी समयसारमध्ये पुण्य पाप अधिकारामध्ये सांगताना दोघांना कुशीलच सांगितलेलं आहे. तसे या ठिकाणी जीवाचे जे 5 इंद्रिय आणि मनाचे जे विषय आहेत, 5 इंद्रिय मनाच्या विषयाला अशुभ म्हणण्यात आलं. एका ठिकाणी इंद्रियांचे विषय कधी अशुभ किंवा शुभ असत नाही, तर विषयामध्ये शुभ अशुभपणा नाही. विषय विषयाच्या ठिकाणी आपल्या स्वरूपाने जसेच्या तसे आहेत, पण त्या विषयाला लक्ष्य करून जीवाच्या सांव्यारिक प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे, मानस मती कृत ज्ञानाच्या द्वारे त्या इंद्रियाला विषय करतो, तेव्हा त्या ठिकाणी राग द्वेषाची उत्पत्ती होते. आणि त्या राग द्वेषाच्या उत्पत्तीमुळे जीवाला पापबंध होतो, आणि पापबंध हा सर्वथा अशुभ आहे. मग अशुभ फळासाठी जाणणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये विषय परद्रव्याला केलेला आहे इंद्रियांच्या. म्हणून फळावरून साधनावरून विषयाला अशुभ संज्ञा देण्यात आली. मग अशा अशुभ विषयाला लक्ष्य करून उत्पन्न होणारी ज्ञान पर्याय, त्या ज्ञान पर्यायाचं नाव आहे अशुभ. आणि त्या अशुभ परिणामाने करत असणारा जीव त्याला काय फळ मिळतं हे काय केलं, अस्थि रूपाने सांगितलं. आणि नास्ति रूपाने चारित्र परिणामाच्या संपर्काने रहित, म्हणजे शुद्धोपयोगाच्या परिणामाने रहित आणि अशुभ परिणामाच्या परिणामाने सहित, या दोघांच्याकडे मिळणाऱ्या फळाची या ठिकाणी चर्चा आहे. गाथा नंबर 12 अन्वयार्थ. अशुभ उदय से आत्मा को मनुष्य तिर्यंच और नारकी होकर हजारों दुखों से सदा पीड़ित होता हुआ संसार में अत्यंत भ्रमण करता है. या ठिकाणी अनुमान वाक्य प्रतिज्ञा वाक्य सांगितलं होतं शीर्षक मध्ये. आता या ठिकाणी
अनुमान वाक्याला तयार करतात. अनुमानाची अंगसंपत्ती 3 आहे. कधी अनुमानाची अंगसंपत्ती 2 आहे. वाद विवाद करत असताना अनुमानाची अंगसंपत्ती विजु कथामध्ये अनुमानाची अंगसंपत्ती प्रतिज्ञा वचन आणि हेतुवचन 2 सांगितले. शिष्याला समजून सांगत असताना अनुमानाची अंगसंपत्ती 3 सांगितले. पक्ष, साध्य आणि हेतू. तसे या ठिकाणी अशुभ उदयाने आत्मा ते अशुभ कर्माच्या उदयाने परिणत असणारा आत्मा किंवा आत्मा झाला पक्ष आणि अशुभ उदय हे झाले त्याला साधन. आणि त्याचं फळ काय मिळतं? मनुष्य तिर्यंच नारकी या नरक तिर्यंच आणि मनुष्य गतीमध्ये जाऊन उत्पन्न होणे. शरीर कधीही गतीमध्ये जाऊन उत्पन्न होत नाही. ज्या गतीमधले शरीर आहे त्या गतीमधले आयुष्य संपले की शरीर त्या ठिकाणी समाप्त होते. मग जातो तो जीव आत्मा जातो. मग तोही कोणता आत्मा जीव जातो? अशुद्ध आत्मा जातो. मुक्त सिद्ध आत्मा गतीला प्राप्त होत नाहीत. कारण जे पंचम गतीला प्राप्त झाले ते 4 गतीला प्राप्त होत नाही. आणि जे एवंभूत ज्ञाने 4 गतीमध्ये आहेत ते पंचम गतीमध्ये नाहीत. म्हणून अशुभ उदय अनुपचारित असद्भूत प्रेरणेने अशुभ कर्माचा उदय अशुद्ध निश्चयनयाच्या अपेक्षेने जीवाचे भूत नैगम्याने झालेले अशुभ परिणाम सविकल्प ज्ञानाची परिणती पर नेयार्थ रूप परिणती आणि त्या पररूप नेयार्थ परिणतीच्या जरी बांधलेले पाप कर्म जे भाव कर्माचे निमित्त घेऊन द्रव्य कर्म बांधले. अशुद्ध निश्चयनयाच्या अपेक्षेने भावकर्म केले. भावकर्माच्या निमित्त घेऊन अनुत्तरित असद्भूत वर्णने द्रव्यकर्म बांधले. आणि जे द्रव्यकर्म बांधलेले आहे ते उत्तरित असद्भूत वर्णने काय होते? उत्तरित असद्भूत वर्णने विश्रसोक्ते कर्मान वर्गणा होत्या. म्हणजे भावाचं निमित्त घेऊन विश्रसोक्ते कर्मान वर्णा उपचरित असद्भूत वर्णने असणारे ते अनुपचरित असद्भूत वर्णने ज्ञानावरणादी 8 कर्म रूपाने परिणमन करून त्यामध्ये नाम कर्म आणि नाम कर्माच्या 93 प्रकृतीमध्ये त्या ठिकाणी काय करतो? ज्या आयुचा बंध केलेला आहे त्या आयुमध्ये जीव जातो स्वयमेव. जो जातो तोच त्या ठिकाणून निघून येतो. आपल्या घरी पाहुणे आले 2-4 दिवस थांबले आणि निघून गेले. आपलं घर आहे, आपण आलो पण नाही, गेलो पण नाही, थांबलो पण नाही, त्या घरातच आहोत. तसं आत्मा काय करतो? त्या गतीमध्ये प्राप्त होतो, गतीला प्राप्त होतो. मग अनुत्तरित असद्भूत वर्णने त्या गतीचे शरीर
आणि अशुद्ध निष्ठेनयाच्या अपेक्षेने त्या गतीला जाण्याचे जीवाचे भाव जे भाव कर्माचा निमित्त येऊन द्रव्य कर्म निर्द्रव्य कर्म बांधलेले आबाधा कालमध्ये राहून उदयाला येतात त्यावेळेला आत्माच त्या गतीमध्ये जातो. मग मनुष्य आहे. मग मनुष्य दोन प्रकारे सामान्य सांगितले, एक कर्मभूमी आणि भोगभूमी. परत त्याचे मनुष्याचे 7 प्रकारे भेद केले, भोगभूमी, कर्मभूमी, सुभोगभूमी, कुभोगभूमी, आर्य, म्लेच्छ, दर्शनार्य, ज्ञानार्य, चारित्र आर्य. अशा प्रकारे काय केले, मनुष्याचे सुद्धा अनेक प्रकारचे भेद आहेत. पण सामान्य रूपाने सांगताना मनुष्यामध्ये कुमनुष्य घेतले. मग कुमनुष्य कुठे असतात, कुमनुष्य कुठे उत्पन्न होतो, तर आचार्य सांगितलं की जम्बूद्वीप आहे आणि जम्बूद्वीपाच्या समुद्राच्या खालच्या बाजूला त्या कुमनुष्य लोकांचे द्वीप आहेत. आणि त्या द्वीपामध्ये काय करतात, कुमनुष्य उत्पन्न होतो. मनुष्यच आहे, मनुष्य गती बांधलेली आहे, पण कुभोभूमीतला मनुष्य झाला. त्या कुभोभूमीतल्या मनुष्याचं मुंडकं सोडून खालचा भाग सर्व मनुष्याचा असतो आणि मुंडकं गाढवासारखं, घोड्यासारखं, हत्तीसारखे अशा प्राण्याचं त्याचं मुख असतं. म्हणून त्या माणसाला मनात उत्पन्न होणाऱ्या कुमनुष्य जे अर्धा मनुष्य आणि अर्धा तिर्यंच. मग असे ज्या जीवाने भाव केलेले आहेत विपरीत, तो अशा कुमनुष्यामध्ये जाऊन जन्मतो. एक तिथे कुमनुष्य असतात. ते कसे असतात, आणि दुसरे मनुष्य मनुष्याच्या उत्पत्तीच्या अपेक्षेने, जीवाच्या उत्पत्तीच्या अपेक्षेने आचार्याने सांगितलं की सन्मूर्छन मनुष्य आणि गर्भज मनुष्य असे 2 भेद केले. मग ज्या ठिकाणी सन्मूर्छन मनुष्य आहे, मग तो सन्मूर्छन मनुष्य पण सुद्धा कसा आहे, कुमनुष्य आहे. जे मैत्राचार्य सांगतात, या जीवाला साधिक 2000 कालरूपम पर्यायाच्या कालामध्ये किती मनुष्याचे भोग मिळतात, तर त्यामध्ये कुमनुष्यातले भोग मिळाले तर ते मनुष्य तिथे वजा करा. सन्मूर्छन मनुष्य आहे. मग सन्मूर्छन मनुष्याची उत्पत्ती सांगितली. स्त्रीच्या काखेमध्ये, स्तनाच्या मध्यभागी, योनीमध्ये आणि नासिकामध्ये आणि दाताचा मळ आहे, त्या ठिकाणी उत्पन्न होणारे ते सन्मूर्छन मनुष्य. मग त्यांनाही काय म्हणणार, कुमनुष्य आहेत. मग अशा ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या जीवाला पाप कर्माच्या उदयामध्ये उत्पन्न होतात. आणि मनुष्याच्या अपेक्षेने मनुष्याच्याही नाकामध्ये, दातामधला मळ, काखेमध्ये आणि मनुष्य गतीच्या जीवाच्या शरीरामध्ये जे वीर्य आहे, त्या वीर्यामध्ये उत्पन्न होणारे सन्मूर्छन मनुष्य आहेत. मग मनुष्य गती मिळाली, पण त्या मनुष्य गतीमध्ये अशा कुमनुष्य गतीमध्ये उत्पन्न होतो. तिथे त्या जीवाला अनंत दुःख भोगावं लागतं. म्हणून जीवाच्या
नियार्थरूप इंद्रियाच्या मनाच्या विषयाच्या नियार्थरूप ज्ञानाची होणारी परिणती, त्याचं नाव आहे अशुभ परिणाम, अशुभ उपयोग. इथे चारित्र गुणाच्या पर्यायाला अशुभ किंवा शुभ किंवा शुद्ध म्हणणार नाही. कारण का तिसरा अधिकार करणाने तुलिका नंतर येणार आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी अशुभ उपयोग, शुभ उपयोग आणि शुद्ध उपयोग चारित्रामध्ये भेद दाखवणार आहे. आणि या ठिकाणी ज्ञान तत्व प्रज्ञा पण अधिकार आहे. म्हणून आचार्यांनी ज्ञानाला अशुभ, शुभ आणि शुद्ध हे ज्ञान पर्यायाचे संज्ञा दिले. आणि त्या ज्ञानाला कथनचित शुद्ध आत्मा विषय आहे. शुद्ध आत्म्याला विषय करून होणारा उपयोग ज्ञानाचा, त्याला शुद्ध उपयोग संज्ञा दिली. पंचपरमेष्ठी, देव, गुरु, शास्त्र यांना शुभ म्हटलं. आणि त्या शुभाला लक्ष करून होणारा ज्ञानाचा पर्यायाचं नाव शुभ उपयोग आहे. आणि त्याचं फळ देव, मनुष्याचं वैभव आदी प्राप्त. पाच इंद्रिय, मन याचे विषयाला अशुभ म्हटलं. आणि त्याला लक्ष करून होणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायाचं नाव अशुभ भाव, अशुभ उपयोग, अशुभ परिणती आणि सराग चारित्र. म्हणून मग अशा तू मनुष्यामध्ये जाऊन काय करतो, उत्पन्न होतो. तिथे अनंत दुःख भोगावं लागतं. अशुभ परिणामाचं फळ. त्यामध्ये त्याच्यानंतर तिर्यंच गतीमध्ये उत्पन्न होतो. मग सगळ्यामध्ये तिर्यंच गतीच्या जीवाची संख्या जास्त आहे. 84 लाख योनीमध्ये काय केले, देव, नारकी, मनुष्य सोडले तर सर्वांमध्ये 84 लाख योनीमध्ये तिर्यंच गतीच्या जीवाची संख्या जास्त आहे. मग अशा एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत सगळे जीव तिर्यंच गतीचेच म्हटले जातात. एक दुसरं संज्ञी आणि असंज्ञी हा भेद फक्त तिर्यंच गतीमध्येच आहे. देव, नारकी, मनुष्य सर्व संज्ञित असतात, असंज्ञी असत नाही. म्हणून आणि त्यामध्ये पर्याप्त अपर्याप्ताच्या अपेक्षेने कसे आहे, देव, मनुष्य आणि तिर्यंच्यामध्ये पर्याप्त आणि अपर्याप्त दोन भेद आहेत. देव आणि नारकीमध्ये पर्याप्तच असतात, अपर्याप्त जीव त्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत. परत त्याच्यामध्ये पर्याप्तामध्ये आणि अपर्याप्तामध्ये अपर्याप्ताचे दोन भेद केले. लब्ध अपर्याप्त आणि निवृत्ती अपर्याप्त. त्यामध्ये लब्ध अपर्याप्त मनुष्य आणि तिर्यंचच असतात आणि निवृत्ती अपर्याप्त चारी गतीचे जीव असतात. कारण देव नारकीचं जगन्य आयुष्य 10,000 वर्षाचं आहे. मग ते सगळे जीव पर्याप्त नामकर्म बांधलेले आहेत, अपर्याप्त नामकर्म बांधत नाहीत. पण जोपर्यंत त्यांच्या 6 पर्याप्ती पूर्ण होत नाहीत, 4 पर्याप्तीपासून ते 6 पर्याप्ती पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्यांना लब्ध अपर्याप्त मानतात. आणि लब्ध अपर्याप्त जीव नियमाने पर्याप्ती पूर्ण करतोच आणि निवृत्त अपर्याप्त जीव तो पर्याप्ती पूर्ण करत नाही. तो काय करतो, पर्याप्ती पूर्ण करत नाही.
श्वासाच्या 18व्या भागामध्ये तो काय करतो, मरतो. किंवा आहार पर्याप्ती आणि शरीर पर्याप्ती दोन पूर्ण करतो आणि श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण करत नाही, त्याचा मृत्यू होतो. त्याला लब्ध अपर्याप्त म्हटले जाते. मग अशा तिरेंच्या गतीमध्ये एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत इच्या जीवाला एकेंद्रियाला कायिक जनित अनंत दुःख आहे. 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कायिक आणि वाचिक दुःख आहे आणि संज्ञी पंचेंद्रियाला मानसिक, वाचिक आणि कायिक तिन्ही प्रकारचे दुःख आहेत. मग अशा गतीमध्ये गेल्यानंतर त्या गतीतल्या शरीराला कधीही दुःख असत नाही. शरीर कधीही सुख आणि दुःखाला प्राप्त होत नाही, नव्हते आणि झाले नाही कधी. काही शरीर ना दुःखाला प्राप्त होतं, ना शरीर सुखाला प्राप्त होतं. शरीराला सुख दुःखाचं संवेदन नाही, नव्हतं आणि पुढे राहणार नाही. कारण शरीर पुद्गल पिंड आहे आणि पुद्गल शरीर पिंडामध्ये स्वसंवेदनाचा अभाव आहे. ज्याच्यामध्ये स्वसंवेदनाचा ज्ञानाचा अभाव आहे त्या पदार्थामध्ये सुख दुःखाच्या वेदनाचा सुद्धा अभाव आहे. मग त्या गतीमध्ये गेलेल्या जो कर्माचा उदय आहे त्या कर्माच्या उदयाला कधी दुःख होत नाही. कर्माच्या उदयाला दुःख होत नाही. कर्माच्या उदयात प्राप्त झालेले शरीराला दुःख होत नाही. शरीराला प्राप्त झालेल्या इंद्रियाला दुःख होत नाही. आणि दुःख देणारी सामुग्री त्याला कधीही दुःख होत नाही. मग दुःख ज्या जीवाने पापाचे परिणाम केले होते त्या पापाच्या परिणामाच्या आधारे बांधलेले कर्म पाप रूपाने बांधले गेले आणि ते उदयाला आले तेव्हा जीव त्या गतीमध्ये जाऊन त्या शरीरामध्ये उत्पन्न होतो आणि उत्पन्न झाल्यानंतर बांधलेल्या कर्माचा उदय येतो तेव्हा आत्माच दुःखी सुखी होतो, शरीर नाही. म्हणून त्या शरीरामध्ये झालेल्या जीवाला दुःख आहे. आणि ते किती आहे? तिर्यंच जीव स्थावर 3 लोकांमध्ये व्याप्त आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि वनस्पती. हे किती आहे? संपूर्ण 3 लोकांमध्ये व्याप्त तिर्यंच आहेत. देव 7 राजीमध्ये आहे, नारकी 7 राजीमध्ये आहे, मनुष्य 2.5 द्वीपामध्ये आहे. पण संपूर्ण क्षेत्र तिर्यंचानी व्यापलेलं आहे स्थावराच्या अपेक्षेने आणि त्रशाच्या अपेक्षेने 2.5 द्वीप मध्ये सोडून 2.5 द्वीपाला धरून स्वयंभू रमण समुद्रापर्यंत हे काय आहे? विकलेंद्रिय आदी जीव आहे. शंख एवढा मोठा योजनाचा आहे, 2 इंद्रिय. मग हे जेवढं क्षेत्र मोठं आहे
त्याच्या क्षेत्रामध्ये तिर्यंक गतीमध्ये जाऊन आपलाच आत्मा अनंत दुःख भोगलेला आहे आणि आपल्याच परिणामाच्या द्वारे भोगलेला आहे, दुसऱ्यांच्या द्वारे नाही. त्यानंतर नारकी अधोलोकामध्ये 7 राजीव नरक आहे आणि 7 राजीव नरकामध्ये 7 नरक आहेत आणि 7 नरकामध्ये 84 लाख बिळ आहेत. तिथे बिळासारखं उंदराचे असे बीळ घेऊ नका. असंख्यात योजन एवढे मोठे मोठे बिळ आहेत आणि त्या एकेका बिळामध्ये परत पटल आहे. मग त्या पटलामध्ये उत्पन्न होऊन नारकी उत्पन्न झाल्या झाल्या नारकीची शय्या उत्पाद शय्या उलटी असते आणि देवाची उत्पाद शय्या सरळ असते. जसं आपला पाठ आहे, पलवार आपण झोपलो, सकाळ झाली तर आपण सरळ उठतो, तशी देवाची शय्या उत्पाद शय्या सरळ असते आणि जी नारकी आहे ती नारकीची उत्पाद शय्या आपल्या घराचा जो छत आहे, पंखा जिथे लावलेला आहे, तिथे नारकी जन्मतात आणि जन्मल्या जन्मल्या खाली भूमीवरती पडतात आणि भूमीवरती पडल्यानंतर 3 वेळेला खाली वरती चेंडू सारखं उडतात आणि तेव्हापासून ते जगन्य 10,000 वर्षापासून 33,000 पर्यंत त्या जीवाला सुद्धा अनंत दुःखाने पीडित होतात. म्हणून पंडित दौलतरामजीने 6 ढालेमध्ये पहिल्या ढालेमध्ये 4 गतीच्या दुःखाचं वर्णन केलेलं आहे. मग 4 गतीच्या क्षेत्राचं वर्णन नाही, 4 गतीच्या कर्माच्या उदयाचं वर्णन नाही, 4 गतीच्या कर्माच्या उदयामध्ये मिळालेल्या शरीराचं वर्णन नाही, शरीराला दुःख देणाऱ्या वस्तूचं वर्णन नाही, तर त्या गतीमध्ये गेल्यानंतर जीवाला जे आनंद गुणाची विभाव पर्याय दुःखरूप परिणती होते, त्या दुःख पर्यायाने परिणत असणाऱ्या जीवाची कथा आहे. म्हणजे अशरीरी आत्मा, अनंत सुख स्वरूपी आत्मा जेव्हा अशा अशुभ परिणामाने परिणमन करतो, तर त्या गतीमध्ये जाऊन तो दुःख भोगतो. त्या दुःख भोगणाऱ्या माझ्या आत्म्याचीच कथा आहे. एक अपेक्षेने भूत नैगम नयाने, आणि आता येऊन भूत नयाने मी खूप मनुष्य नाही, तिर्यंक नाही, नारकी नाही, मी आता मनुष्य आहे आणि मनुष्यामध्ये सुद्धा कर्मभूमीचा मनुष्य आहे, योगभूमीचा मनुष्य नाही. आर्यखंडामधला आहे, मिलेंच खंडामधला नाही. मग त्यामध्ये सुद्धा मी मनुष्य असताना मी मिथ्या दृष्टी नाही, सम्यक दृष्टी आहे. ही एक अपेक्षेने, नाना जीवाच्या अपेक्षेने, संग्रहलयाच्या अपेक्षेने, नाना जीवाच्या दुःखाची कथा आहे. भूत निगम निर्णय क्रमाने माझ्या जीवाची कथा आहे. म्हणून आचार्य आपणाला आपल्याच जीवाच्या केलेल्या परिणामाचं निमित्त घेऊन त्या गतीमध्ये उत्पन्न होतो.
आणि उत्पन्न झाल्यानंतर त्याला तिथं मिळणार फळ म्हणजे जीव झाला पक्ष, अशुभ परिणाम झाले साधन, आणि मनुष्य तिर्यंत आणि नारकी तिथे उत्पन्न होणे, आणि तिथे उत्पन्न होऊन किती हजारो दुःखाने, तो पण कसं आहे हजारो तरी ते सांगितलं, काही काही ग्रंथामध्ये हजार सांगतात, आम्ही हजारो जीवा याने वर्णन करायचं म्हटलं तरी त्या दुःखाचं वर्णन करू शकत नाही. आणि अशा दुःखाने पीडित होऊन सदा तो दुःखाला भोगतो. सदा म्हणजे एक समय सुद्धा त्या ठिकाणी त्या जीवाला सुख नाही. की सदा संतान परंपरा असं म्हणतात, आम्ही 7 पिढीपासून आमची संतान परंपरा अखंडित चालू आहे. तसं इथे सदा काय करतो, पीडित होणं, मानसिक आणि कायिक पीडित होऊन मग त्याने दुःख भोगतो, दुःखाने पीडित होतो, आणि दुःखाने पीडित होऊन अशुभ उदयाने परत अशुभ भाव करतो आणि परत अशुभ कर्म बांधतो, आणि त्या ठिकाणी वारंवार जन्म मरण करत राहतो. तो मनुष्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. आणि तिर्यंकामध्ये एकेंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञेपर्यंत सम्यक दर्शन भाव प्राप्त होत नाही, शुद्ध भाव होत नाही. आणि नारकी आणि संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंक औक्षमिक, क्षाऔक्षमिक आणि क्षायिक तिन्ही सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. काय सांगितलं, नारकी आणि तिर्यंक हे जीव औक्षमिक सम्यक दर्शन, प्रथमक्षम सम्यक दर्शन प्राप्त करतात, क्षाऔक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त करतात, आणि क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करतात. तिन्ही प्रकारचे सम्यक दर्शन या गतीमध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि तिर्यंक गतीमध्ये आणि नरक गतीमध्ये, तिर्यंक गतीमध्ये उपदेश, जाती स्मरण, जिनबिंब दर्शन आदीच्या माध्यमातून ते जीव सम्यक दर्शन, निश्चित सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. नरक गतीमध्ये जाती स्मरण, वेदना, धर्म उपदेश याच्या माध्यमातून प्रथमक्षम सम्यक दर्शन आणि क्षाऔक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. पण नरक गतीमध्ये क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही, प्रस्थापक होऊ शकत नाही, निष्ठापक होऊ शकतो. प्रस्थापक क्षायिक सम्यक दर्शनाचा प्रस्थापक नियमाने मनुष्य गतीमधला जीवच असतो, आणि तो मनुष्य गतीमधला जीव काय करतो, प्रस्थापक होतो. आणि कोणी प्रस्थापक झालेला दग्धायुष्क असणारा चारी गतीमध्ये जाऊन निष्ठापक होऊन परत क्षायिक सम्यक दर्शनाला प्राप्त पूर्ण करतो. पण क्षायिक सम्यक दर्शनाची सुरुवात प्रस्थापक मनुष्य गतीतला जीव करतो, आणि निष्ठापक चारी गतीमध्ये जाऊन प्राप्त करू शकतो. म्हणून आणि कोणी जीव बद्धायुष्क आहे
अगोदर नरगती बांधलेली आहे आणि नंतर शाही सम्यक दर्शन प्राप्त केले तर तो नरकामध्ये शाही सम्यक दर्शन घेऊन जाऊ शकतो. एक शाही सम्यक दर्शन घेऊन जाणारा जीव बद्धाइष्क आणि एक बद्धाइष्क आहे. शाही सम्यक दर्शनाला सुरुवात केली आणि बुद्धिमान आयुष्याचा क्षय झाला आणि तो प्रस्थापक झाला आणि त्या गतीमध्ये नरक गतीमध्ये जाऊन अंतर्मुहूर्तानंतर निष्ठापक होतो. या अपेक्षेने त्या जीवाला नरक गतीमध्ये शाही सम्यक दर्शन घेऊन जाणाऱ्या जीवाची चर्चा वेगळी पूर्ण करून आणि कोणी प्रस्थापकहून निष्ठापक झालेला जीव मग बहिरंगाच्या अपेक्षेने त्या नारकीमध्ये सुद्धा पहिल्या नरकापासून सातव्या नरकापर्यंत औक्षमिक आणि क्षौक्षमिक दोन सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. शाहीच सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही आणि घेऊन जाऊ शकत नाही. आणि पहिल्या नरकामध्ये तर शाही सम्यक दर्शन सहित जाऊ शकतो. त्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट आयुने जात नाही. 84,000 वर्षाच्या आयुच्या बंधानेच जातो. जे ढोलामध्ये सांगितलं शाही सम्यक की बद्धाइष्क नारकी पहिल्या नरकातच जातो आणि पहिल्या नरकामध्ये सुद्धा 84,000 वर्षाच्या आयुष्यानेच जातो. त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ने जात नाही. शाही सम्यक दृष्टी असतो, औक्षमिक सम्यक दृष्टी असतो किंवा क्षौक्षमिक सम्यक दृष्टी असतो. या जीवांना सविकल्पन ज्ञानाच्या अपेक्षेने चारित्राच्या अपेक्षेने ते दुःखीच आहेत आणि श्रद्धेच्या अपेक्षेने पहिल्या नरकापासून सातव्या नरकात ते सगळे सम्यक दृष्टी जीव सुखी आहेत. कारण सम्यक दर्शन आहे श्रद्धा गुणाची निर्मल पर्याय आहे. चारित्रामध्ये मारामारी, टोकाटोकी, कापाकापी, पळून जाणे हे सर्व क्रिया होत असताना सुद्धा श्रद्धेमध्ये श्रद्धा आहे. माझा आत्मा अशरीरी आहे. माझा आत्मा निष्ठे अनंत चतुष्टय स्वरूप आहे. मी अमूर्तिक आहे. नियत शुद्ध असंख्यादेशी आहे. अनादि अनंत शुद्ध आहे. अशा श्रद्धेच्या अपेक्षेने साती नरकातले नारकी सुखी आहेत आणि बहिरंगामधून आघाती कर्मामध्ये असाता वेदनीय कर्माच्या द्वारे दुःखी आहे. नियार्थ परिणतीच्या द्वारे दुःखी आहे. म्हणजे असे का असतात या हजारो दुःखाला सदा पीडित राहतात आणि संसारामध्ये अत्यंत भ्रमण करतात. जे आपल्या स्वतःच्या जीवाने केलेल्या 5 इंद्रियांनी मन याच अवलंबन न घेता सुद्धा जाणणे आणि पाहणे स्वभाव असताना लोकांना पण इंद्रिय मनाच्या माध्यमातून नियार्थ परिणती करून अशुभ परिणती करून अशुभ भाव करून अनंत दुःखाला मी भोगत आहे.
अव्याभास अनंत अतिंद्रिय सुखाला भोगणारा मी आत्मा स्वन्याय स्वभावाला विषय करून असताना सुद्धा मिथ्यात्वामध्ये काय करतो, या गतीमध्ये जाऊन अत्यंत संसारामध्ये परिभ्रमण मी केलेलं आहे. आणि आचार्यांचा हे तुम्हाला भूतकाळाची व्हिडिओ कॅसेट दाखवली. एवंभूत ज्ञानी कॅसेट तुम्ही तुमची वर्तमानाची बघता व्हिडिओ कॅसेट. भविष्य काळामध्ये अशी व्हिडिओ कॅसेट जर बघायची नसेल, पाहायची नसेल, तर आचार्य सांगतात शुद्ध आत्मा आहे. त्या शुद्ध आत्म्याला विषय करून प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने, भावकृत ज्ञानाने, स्वसंवेदन ज्ञानाने स्वशुद्ध आत्म्याचा अनुभव करा. शुद्ध परिणामाने सहित व्हा, तर काय करू शकताल, या दुःखातून सुटू शकताल. म्हणून आत्मा झाला पक्ष, अशुभ भावाचा उदय झाला साधन, आणि त्या गतीमध्ये जाऊन अनंत दुःख भोगतो. हे प्रमिती फळ झाले. म्हणजे अनुमान वाक्य तयार करा. अनुमान वाक्य तयार केलं की आचार्यांना भाषेला आपल्याला काय साध्य सिद्ध करतात, काय हेतू देतात, हे आपल्याला समजतं. आता या अनुमान वाक्यामध्ये साधन विधिरूप आहे आणि साध्यही विधिरूप आहे. अशुभ कर्माचा उदय साधन विधिरूप आहे आणि त्या गतीमध्ये जाऊन दुःख भोगतो, साध्यही विधिरूप आहे. म्हणून विधी साधन, विधी साध्यवाली अन्यथा अनुपत्ती लक्षणवाला हेतू. मग त्यामध्ये पूर्वचर, उत्तरचर, सहचर, कारणरूप, कार्यरूप, व्याप्यरूप, व्यापक रूप. त्यामध्ये सहचर पण आहे, व्याप्य पण आहे, व्यापक पण आहे. सगळे बसतात एकामध्ये काढला, पण एकाला मुख्य करून सांगितलं जातं. मग आता यामध्ये हेतू आगमाचा पण हेतू दिला आणि अध्यात्माचा पण हेतू दिलेला आहे. अशुभ कर्माचा उदय, मग अशुभ कर्माचा उदय आगमाचा हेतू आहे. पण कर्माचा उदय कर्म हे आगम भाषेने सांगितले जाते. मग आगमाच्या अपेक्षेने अशुभ कर्माचा उदय अशुभ गतीमध्ये उत्पन्न झाला, याला म्हणतात आगमाच्या अपेक्षेने हेतू. आणि हजारो दुःख भोगत आहे त्या ठिकाणी जे संक्लेश परिणाम आहेत. मग संक्लेश परिणामाच्या द्वारेच दुःख भोगतो जीव. मग संक्लेश परिणाम हा अध्यात्माचा हेतू झाला आणि कर्तृक कर्माचा उदय आगमाचा हेतू झाला. आगम आणि अध्यात्म या दोन हेतूच्या द्वारे आचार्याने काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणून आचार्य पंचपरावर्तन मध्ये एकेकाची चर्चा करताना कुठे कुठे कसे किती किती पंचपरावर्तनामध्ये कुठे कुठे जन्मलो, म्हणजे गाथा थोडी आहे, पण गाथेमध्ये 14 गुणस्थान दाखवले, मार्गस्थान दाखवले, जीव समाज दाखवले. म्हणजे कुठे आहे कुठे नाही सर्व दाखवलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा ते हजारो दुःख 3 गतीमध्ये भोगत असताना सुद्धा त्या जीवांचा स्वभाव कसा आहे,
अव्याभात अनंत अतींद्रिय सुख स्वरूपी ते भगवान आत्मा आहेत आणि त्यांच्या आत्म्यामध्ये दुःख नावाचा गुण नाही. मग अशा प्रकारे त्यांच्या स्वभावाचा विचार करा, विभावाचा पण विचार करा, आपल्या बुद्धीच्या स्वभावाचा विचार करा, विभावाचा विचार करा आणि याच्यातून सुटण्याचा पुरुषार्थ आपणाला केला पाहिजे. ठीक आहे. यह आत्मा किंचित मात्र भी धर्म परिणति को प्राप्त न करता हुआ अशुभ उपयोग परिणति का अवलंबन करता है. हा आत्मा किंचित मात्र भी धर्म परिणतीला प्राप्त करत नाही. जे आपल्या न्यायक स्वभाव, आत्म्याचा स्वभाव न्यायक आहे, शुद्ध चेतन मात्र आहे, शुद्ध उपयोग मात्र आहे, ज्ञाता स्वरूप धर्म आहे, त्याला प्राप्त करत नाही. जे स्वतःच्या शुद्ध आत्म्याला विषय करून प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करत नाही, हे अध्यात्माचा नास्ती हेतू सांगितला. ते प्राप्त होईल का करतो? मग अशुभ उपयोगाने परिणमन करतो आणि अशुभ उपयोगाने परिणत करण्यासाठी अवलंबन अशुभाचं घेतो. तेव्हा तो काय करतो? मनुष्य तिर्यंच्या नारकी रूपाने परिभ्रमण करतो आणि हजारो दुःखाला भोगण्यासाठी काय पाहिजे? बंधनाचा अनुभव करतो. पहिले अशुभ भाव पाहिजे, अशुभ भावामुळे अशुभ कर्माचा, पाप कर्माचा बंध पाहिजे, पाप कर्माच्या बंधाची सत्ता पाहिजे, सत्तेनंतर अबाधा पाहिजे आणि अबाधानंतर उदय येतो. त्यावेळेला बंधाचा अनुभव करतो. या कारणाने चारित्राचा लेश मात्र भी अभाव होने से जे एक क्षण मात्र सुद्धा तो शुद्ध आत्म्याला अनुभव न केल्यामुळे हा जीव अशुभ उपयोगामध्ये परिणत करतो. म्हणून आता हा अशुभ उपयोग जीवाला कसा आहे? अत्यंत हेय आहे. कारण त्यामुळे त्या जीवाला अनंत दुःख भोगावं लागणार आहे. याप्रमाणे आपणाला आचार्यांनी मागटल्या गाते शुद्ध उपयोगाचं फळ सांगितलं, शुभ उपयोगाचं फळ सांगितलं, अशुभ उपयोगाचं फळ सांगितलं आणि हे सगळे फळ साधनाच्या द्वारे उत्पन्न होतात, विषयाच्या द्वारे नाही. विषय तर निमित्त आहे. विषयामध्ये ना शुभ आहे ना अशुभ आहे. जिनेंद्र भगवंताच्या मूर्तीला बघून लोकाला नमस्कार करण्याचे भाव होतात आणि त्या जिनेंद्र भगवंताच्या मूर्तीला बघून मुस्लिम लोकांनी मूर्त्या फोडल्या. मग मूर्ती अशुभ भावाला कारण नाही ना शुभ भावाला कारण नाही. मूर्ती निमित्त असताना तुमच्यामध्ये जे भाव झाले, तुमच्या क्षणिक उपादांमध्ये त्याच्यावरती सर्व अवलंबून आहे. म्हणून आचार्य सांगतात न्यायदीपिकेमध्ये प्रमितीला उत्पन्न करण्याचं साधकतम साधन करण ज्ञान आहे. म्हणून या पहिल्या पूर्ण अधिकारामध्ये अशुभ उपयोग, शुभोपयोग, शुद्धोपयोग सर्व ज्ञानामध्ये लावायचं. सुख दुःख ज्ञानामध्ये लावायचं. पुढे 60 नंतर येणार शुभोपयोग अधिकार, आनंद अधिकार, हे सगळे अभिज्ञाने ज्ञानच आहे. ज्ञानाला सोडून अन्य कोणाचीही चर्चा नाही.
मग असं माझा आत्म्याच्यामध्ये त्रिकालवर्ती उपादांमध्ये अनादि अनंत शुद्ध स्वभाव आहे. त्याच्यामध्ये ना अशुभ आहे ना शुभ आहे ना शुद्ध आहे. पण माझ्या क्षणिक उपादानामध्ये अशुभ रूपाने, शुभ रूपाने आणि शुद्ध रूपाने वर्णन करण्याची माझी स्वतःची उपादान शक्ती आहे. निमित्तामुळे माझ्यामध्ये शुभ अशुभ शुद्ध होत नाहीत. मग माझ्यामध्ये तिन्ही प्रकारची उपादान क्षणिक शक्ती आहे. तर मग मी पुरुषार्थ करून शुद्धोपयोगरूप परिणामाला प्राप्त होण्याचा पुरुषार्थ, तर पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. वितराग चारित्राला प्राप्त होतात. निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होऊन भावी नैगम्याने माझा आत्मा चारी गतीच्या दुःखात आणि काळमानाने तेजस देण्याचा अभाव करून अवधारिक शरीर कापरासारखं उडून जाऊन एक समयामध्ये साधी अनंत कालापर्यंत प्रसिद्ध स्थितीवरती राहणारा असा माझा आत्म्याचा अपरिणामशील निष्क्रिय अशा परिणामी स्वभावाचा आश्रय करा. तर पर्यायामध्ये तशा प्रकारची उत्पत्ती स्वयमेव होते. म्हणजे त्याच्यातून तिकडे वळून इकडे येण्याचं आचरण आपल्याला उपदेश दिलेला हो. अनादि अनंत शुद्ध स्वरूप आहे. हा मी अनादि अनंत नित्य उद्घाटित स्वरूप आहे. हा मी अनादि अनिधन अपरिणमनशील आहे. हा मी अनादि अनिधन मोक्ष स्वरूप आहे. अनादि अनिधन शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. अनादि अनिधन चैतन्य मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता दृष्टा मात्र अभेद एकाकार स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. आहे आहे आहे. शांति शांति शांति. विसर्ग. नमो हरिदान नमो सिद्धानं नमो आर्यानं नमो वज्रायानं नमो लोहे सौवसानं नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आर्यानं नमो वज्रायानं नमो लोहे सौवसानं नमो अरिहन्तानं
नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्राय नमो लोहे संवतारुणम् ओम विसर्जन जाने